नमस्कार, मी सेजल रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण तांदूळ आणि उडदाची डाळ वापरून आंबोळ्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत। तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण 4 वाटी तांदूळ आणि 2 वाटी उडदाची डाळ घेतली आहे। त्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया। तर आपण हे 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। हे बघा, आपले डाळ तांदूळ आता स्वच्छ धुवून झालेले आहे। तर यामध्ये पाणी टाकून आपण याला 7-8 तासांसाठी भिजत ठेवूया। इथे मी 2 मोठे ग्लास पाणी घेतले। 7-8 तास आपले झालेले आहेत। आता आपण वाटून घेऊया। आणि वाटताना आपण आता ह्याच्यामध्ये गरम पाणी ओतणार आहोत। आता वाटून घेऊया। बघा, आपलं इथे पीठ सगळं आता वाटून झालेलं आहे। यामध्ये आता आपण मीठ टाकून घेऊया। तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही इथे मीठ टाकू शकता। मी इथे 3 चमचे मीठ टाकलेले आहे। चांगलं ढवळून घेऊया। इथे मी एक कांदा पण सोलून घेतलाय आणि खालच्या साईडने कापून घेतलाय। थोडासा कांदा टाकल्यामुळे सुद्धा ना आपलं पीठ खूप छान येतं। तर मधोमध ठेवून द्यायचा। हे बघा, आपलं पीठ आता इथे रेडी झालेलं आहे। काल सकाळी मी डाळ आणि तांदूळ भिजत टाकले होते आणि संध्याकाळी 5-6 वाजता मी ते वाटून घेतले। आणि आता रात्रभर आपण हे पीठ तयार करण्यासाठी ठेवलं होतं। पीठ बघा किती छान आलंय। मी इथे पॅन गरम करत ठेवलाय। आता आपण ह्याला तेल लावून घेऊया आधी पॅनला। म्हणजे कसं आंबोळ्या चिटकत नाहीत खाली पॅनला। झालेलं आहे। आपण आता आंबोळी टाकून घेऊया। अशी गोल टाकून घ्यायची आणि आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया। आता 1 मिनिट झालेलं आहे। आपण उघडून बघूया। बघा, वरून आता पूर्ण आंबोळी आपली सुकलेली आहे। आपण पलटी करून घेऊया। बघा, आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे। आणि आपल्या आंबोळीला किती छान जाळी आली आहे, तुम्ही इथे बघू शकता। आणि हे बघा, दुसऱ्या साईडने सुद्धा आता छान झालेली आहे भाजून। आता मी हिला काढून घेते। बाकीच्या आंबोळ्या आपण इथे करून घेऊया। सेकंड टाइम आपल्याला पॅनला तेल लावायची गरज नाहीये, डायरेक्ट सुद्धा आता होऊ शकतात। दुसऱ्या बाजूने पण आपण 1 मिनिट शेकून घेणार आहे। हे बघा, आता दुसऱ्या बाजूने पण आपली छान झालेली आहे। आपण हिला काढून घेऊया। हे बघा, आपल्या आंबोळ्या किती छान झाल्यात आणि जाळी सुद्धा खूप सुंदर पकडली आहे आंबोळ्यांना। हे तुम्ही चिकनच्या रश्श्यासोबत किंवा वाटाण्याची उसळ, खोबऱ्याची चटणी, मटणाचा रस्सा कशाबरोबर तुम्ही खाऊ शकता। खूप छान लागते आंबोळी। आणि हे बघा, आपली आंबोळी किती मऊ झाली, मी तुम्हाला दाखवते इथे। हे बघा, अजिबात तुटत वगैरे नाहीये। हे बघा, तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।